या गूढकथा आव्हान देतात तुम्हाला त्याचं काहीतरी अभिवाचनाच्या पलीकडे करण्याचं, आणि ते आव्हान विजय केंकरेंनी आमच्या भरोश्यावर पेळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून हा एक वेगळा नाट्यप्रयोग आम्ही तुमच्या समोर सादर करू शकलो. अभिवाचनाच्या 2 पावलं पुढे जाऊन कथा सादर करण्याचा. आणि हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल असं नक्की समजतो. आमचं सोशल मीडियावरती हँडल आहे घाबरायचं नाही मराठी नाटक. तुम्हाला आज हे नाटक बघितल्यानंतर जे काय वाटलंय त्या प्रतिक्रिया नक्की त्याच्यावरती नोंदवा आणि आम्हाला जरूर कळवा. आणि आज आपण खूप भाग्यवान आहोत, कारण पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि सौभाग्यवती निवेदिता सराफ इथे जी दोघा टाईमला वेगळ्या ठिकाणी नंतर आमंत्रित करतो. आपल्याला ऐकायचे 2 मिनिटच घे. मी मामा कसं वाटलं तुम्हाला, काय सांगणार? माहित नाही, आणखी सुधारणा करून करतील असं मला वाटतं. कारण काय याच्यामध्ये श्राव्य पण आणि दृश्य पण असं दोन्ही आहे. आणि हे दोन्ही दाखवताना जी करायला पाहिजे गंमत ती यायला पाहिजे याच्यात. आणि ती बऱ्याच प्रमाणात तिथे जाणवली आहे. हा त्यांचा पहिला प्रयत्न हा अतिशय सुंदर आहे. यापुढे ते यापुढे सादर करतील असेच प्रकार अशी मला असं वाटते. थँक्यू व्हेरी मच.